नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 अभ्यासणार आहोत। या धड्याचे नाव आहे माझ्या आजानं पंजानं आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। माझ्या आजानं पंजानं ही एक कविता आहे। कविता अभ्यासनापूर्वी आपण या कवितेच्या कवींचं संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। बालभारती पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 42 वरती तुम्हाला कवीचा संक्षिप्त परिचय दिलेला आहे, तो आपण समजून घेऊया। माझ्या आजानं पंजानं या कवितेचे कवी आहेत शंकर अभिमान कसबे। शंकर अभिमान कसबे यांचा जन्म 1982 साली झालेला आहे। हे नवोदित कवी म्हणून प्रसिद्ध आहेत। नियतकालिकांतून लेखन, विविध कवी संमेलनात सहभाग कवींचा असतो। कवी शंकर कसबे यांचा करपी हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। करपी या कविता संग्रहातूनच ही आपली आजची कविता माझ्या आजानं पंजानं ही कविता घेतलेली आहे। आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून नव्या पिढीला शिकवले, त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केलेला आहे। आता बघा, आपला देश जो आहे तो कृषीप्रधान देश आहे। आपला देशाचा सगळा जो काही विकास आहे तो शेतीवर आधारित आहे आणि असे हे शेती करणारे आपले शेतकरी राजा यांचे अतोनात कष्ट, दिवस रात्र त्यांचे श्रम आपण पाहत असतो, प्रत्यक्ष डोळ्याने आपण पाहत असतो, कधी कधी आपण अनुभवत असतो किंवा आपण ऐकत असतो। असे ह्या दिवस रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांचं पुढील भविष्य सुखाने जावं, पुढील पिढीला त्यांच्यासारखं कष्ट करावे न लागावे आणि त्यांचं जीवन सुखकर व्हावे म्हणून या शेतकरी राजाने आपल्या मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व जाणलं आणि त्यांनी आपल्या मुलांना आपल्यासारखंच शेतात काबाड कष्ट न करता शिक्षण घ्यावं याच्यासाठी प्रवृत्त केलं आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अतोनात कष्ट केले। आणि जेव्हा ह्या कष्टकरी शेतकऱ्यांचे मुलं शिकून सवरून मोठे झाले, त्यावेळेस त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालंय। मग अशा या नवी पिढीतील युवकांना कवी म्हणत आहेत की त्यांच्या पूर्वजांनी जे शिक्षणाचं महत्त्व जाणलेलं आहे, त्यामुळेच आजची आपली ही नवी पिढी शिकली, सवरली, साक्षर झाली आणि त्यामुळे ह्या कवितेतून कवीने या नव्या पिढीकडून आपल्या शेतकरी राजाला, आपल्या पूर्वजांना या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातील त्यांच्याविषयीची जी कृतज्ञतेची भावना आहे ती कवीने ह्या कवितेतून व्यक्त केलेली आहे। चला तर आपण आता कवितेकडे वळूया। कविता क्रमांक 11 माझ्या आजानं पंजानं। ऐका, म्हणा, वाचा। माझ्या आजानं पंजानं रोज इनल्या एसनी, तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी। माझ्या आजानं पंजानं किती इनल्या गोफणी, तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी। माझ्या आजानं पंजानं रोज वळली चराठ, पाट भरून वाह्याची तुझ्या रानातली मोट। माझ्या आजानं पंजानं रोज इनल्या रबाजा, येतो दमून रेघाळ्या पाट टेकवितो राजा। माझ्या आजानं पंजानं रोज वळल्यात कान्या,
तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या, माझ्या आजान पंजान पोर घातली साळला, कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला, कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी ही शेतकरी राजाची, कष्टकरी शेतकरी राजाची ही छोटीशी कविता आहे. आता आपण या कवितेला समजून घेऊया. कवितेच्या पहिल्या कडव्यामध्ये, पहिल्या ओळीमध्ये कवी म्हणतात की माझ्या आजानं पंजानं रोज इनल्या एसनी, तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी. बघा, आता शेतामध्ये काम करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. शेतीमध्ये पेरणी करावी लागते, नांगरणी करावी लागते. अशा विविध प्रकारच्या हंगामाप्रमाणे कार्य चालत असतात. आणि अशा या शेतकरी राजाची वर्णन करत असताना कवी म्हणतात की माझ्या आजानं आणि माझ्या पंजानं. आजानं म्हणजे आजोबांनी, पंजानं म्हणजे पंजोबांनी. आजोबा म्हणजे वडिलांचे वडील आणि पंजोबा म्हणजे वडिलांचे आजोबा, म्हणजेच वडिलांच्या वडिलांचे वडील. म्हणजे बघा, आताची आपली पिढी, नंतर त्याच्या आधी वडिलांची पिढी, आणि त्याच्या आधी त्यांच्या वडिलांची पिढी, आणि त्याच्या आधी त्यांच्या वडिलांची पिढी, म्हणजे आपण जवळजवळ 4थी-5वी पिढी येतो. तर मग लेखक सांगत आहेत, कवी सांगत आहेत की माझ्या आजोबांनी आणि त्यांच्या वडिलांनी, आजोबांच्या वडिलांनी म्हणजेच माझ्या पंजोबांनी रोज काय केल्या, इनल्या. इनल्या म्हणजे विणणे. एसनी, एसनी म्हणजे वेसन. आता बघा, वेसन हे कोणाला घातलं जातं तर बैलांना. आता तुम्ही पाहिलं असेल की बैलांना त्यांच्या तोंडावरती एक दोरीने विणकाम करून वेसन तयार केलं जातं. इनले म्हणजे विणले आणि एसन म्हणजे वेसन. तर हे वेसन जे असतं ना, ते शेतकरी काय करत असतात, दोरी घेऊन त्याचा तो गोलाकार विणतो आणि ती विणलेली जी वेसन असते ना, ती बैलाला नाकातोंडामध्ये बांधली जाते. बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये पण दिसत आहेत, पाठ्यपुस्तकाच्या चित्रामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल की ते बैलाला तुम्ही पाहिलेलं आहे की कवीने चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आणि कवितेत सांगितल्याप्रमाणे की बैलांना एका दोरीने विणलेली वेसन घातलेली आहे. आता हे बैलांना वेसन का घालावं लागतं? तुझ्या मातले गोरपे. मातले गोरपे म्हणजे गोऱ्हे. बघा, जसं गाईचं बछडं असतं की नाही, वासरू असतं, ते छोटं असतं आणि जेव्हा हे वासरू मोठं होतं त्याला आपण गाय म्हणतो. तसंच हे गोरे जे असतात ते बैल म्हणजेच गोरे लहान असतात की नाही, तर लहानपणापासून त्यांना शेतीमध्ये जुंपलं जातं. शेतकामामध्ये शेतकरी दादा काय करत असतो, शेतात काम करण्यासाठी त्यांना, त्या बैलांना म्हणजेच त्या गोऱ्यांना शेतामध्ये जुंपतात. पण ते गोरे जे असतात ना, ते थोडे कसे असतात, खट्ट्याळ असतात, मातलेले असतात, थोडे अतरंगी असतात. आणि मग ते सुरुवातीला हे गोरे, मातले गोरेपे म्हणजेच काय, खट्ट्याळ गोरे किंवा मग मातलेले ते गोरे काय करतात, सुरुवातीला त्यांना हे काम आवडत नसतं आणि ते थोडे कसे लहान असतात म्हणून तेव्हा सुरुवातीला त्यांना कामाला लावलं जात नाही. पण जसे जसे हे गोरे मोठे होत जातात तर त्यांना त्या शेतामध्ये काम करण्याची सवय होण्यासाठी त्यांना नांगराला झुपलं जातं आणि मग त्याच्याकडनं ते शेतातली कामं करून घेतली जातात. पण सुरुवातीला हे जे गोरे थोडे खट्ट्याळ असतात की नाही, जिद्दी असतात, हट्टी असतात, मातलेले असतात, त्यांना हे कष्टाचं काम करायचं नसतं. मग हे काम त्यांनी करावं, त्यांना सवय लागावी म्हणून शेतकरी दादा काय करतात, त्यांच्या नाकातोंडाला ते वेसन बांधतात. ते दोरीने बांधलेलं एक वेसन असतं, ते बांधलं जातं जेणेकरून ते बैल, ते गोरे, मातलेले गोरे शेतामध्ये कार्य करण्यासाठी तयार व्हावे. तर मग कवी इथे काय सांगत आहेत की जेव्हा माझ्या शेतामध्ये पेरणी कधी झाली, कधी होते, जेव्हा माझ्या आजोबांनी, माझ्या पंजोबांनी
त्या मातलेल्या गोऱ्यांना, त्या खट्ट्या अशा बैलांच्या गोऱ्यांना त्यांच्या नाकामध्ये वेसन विणल्या, ते त्यांना घातले आणि त्या गोऱ्यांना दररोज कष्टाला लावले. त्यामुळे माझ्या शेतामध्ये पेरणी होऊ लागली, नांगरणी होऊ लागली. नांगरणी झाल्यानंतर शेतामध्ये पेरणी केली जाते. मग माझ्या आजोबांनी पंजोबांनी शेतामध्ये पेरणी होण्यासाठी अगोदर कष्ट घेतले आणि त्यामुळे आज माझ्या शेतामध्ये पेरणी झालेली आहे. पुढे कवी म्हणत आहेत की माझ्या आजान पंजान किती इनल्या गोफणी, तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी. आता बघा, कवी ते काय सांगत आहेत की आज तुझ्या रानामध्ये पिकं फुललेली आहेत की नाही. आपण शेतामध्ये पेरणी करतो, नांगरणी करतो, पेरणी करतो, ते धान्य मोठं मोठं होतं, धान्य पिकतं. मग आज तुझ्या शेतामध्ये एवढं धान्य कसं आलेलं आहे, तर त्याच्यासाठी माझ्या आजोबांनी, माझ्या पंजोबांनी खूप कष्ट केलेले आहेत, खूप मेहनत केलेलं आहे की ह्या शेतामध्ये जेव्हा धान्य आलं, कणीस आले, तेव्हा काय केलं माझ्या आजोबांनी, त्या धान्याचं नुकसान होऊ नये. आता तुम्ही पाहिलं असेल की शेतामध्ये जेव्हा धान्याला कणीस येतं की नाही, पिकांना कणीस येतं, मग ते ज्वारी, बाजरी, गहू, मका किंवा अन्य कोणत्याही पीक असू दे, जेव्हा त्या पिकांना कणीस लागतं ना, तेव्हा काय होतात की सगळे पक्षी गोळा होतात आणि ते पक्षी काय करतात, त्या पिकांचे कणसाला जे दाणे असतात ना, ते खात असतात आणि ते पिकांना काय करत असतात, नुकसान करत असतात. जर समजा टपोरे कणीस असतील आणि त्या कणसाला दाणे जे असतील, ते दाणे जर पक्षींनी खाऊन टाकले तर त्या कणसाला काही महत्त्व उरत नाही. मग जेव्हा शेतामध्ये पीक तयार होतं तर त्या पिकाचं राखण केलं जातं, रक्षण केलं जातं. आणि ते कोणापासून रक्षण केलं जातं, तर ते पक्ष्यांपासून राखण केलं जातं. तर हे पक्षी येऊन त्या पिकांचे कणसाचे दाणे खाऊ नये म्हणून माझ्या आजोबांनी आणि माझ्या पंजाने काय केल्या, अशा कितीतरी गोफणी विणल्या. गोफणी म्हणजे तुम्ही बघा, इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की हे पीक आहे आणि ह्या पिकांवरती हे पक्षी येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचे दाणे खाण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून बघा, त्या शेतकरी दादाच्या हातामध्ये एक मोठी दोर आहे आणि त्या दोरीला पुढे काय केलेलं आहे, वेगळ्या दोरीने असा मोठा गुंडाळा केलेला आहे, गोफण तयार केलेली आहे. मग ही गोफण जी असते ना, ती विणली जाते, दोरीने ते विणली जाते, त्याचं विणकाम केलं जातं. मग ह्या गोफणीचा उपयोग करून शेतकरी दादा काय करतो, ते शेतामध्ये फिरवतो आणि मग सगळे पक्षी त्या गोफणीला घाबरून पळून जातात. मग अशा रीतीने त्या शेतामध्ये जे पिकं आलेली असतात ना, त्या पिकांचं रक्षण होतं. राखण करण्यासाठी ह्या शेतकरी दादाला ही गोफणी विणावी लागते, म्हणजेच गोफणी तयार करावी लागते. आता ही गोफणी विणायची म्हणजे कष्ट आहेत, मेहनत आहेत की नाही. तुम्हाला आता इथे बघा, हा दिसत असेल एक माणसाचा एक पुतळा तयार करून ठेवलेला आहे. शेतामध्ये असा पुतळा तयार केला जातो जेणेकरून पशु पक्षी त्या पिकाला नुकसान करू नये म्हणून अशी ही योजना केली जाते. मग ह्या माझ्या आजानं पंजानं अशी ह्या रानामध्ये आलेले पिकांचं रक्षण करण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे, खूप कष्ट केलेले आहेत, खूप योजना राबवलेल्या आहेत. माझ्या आजानं पंजानं, माझ्या आजोबांनी आणि पंजोबांनी अशा कितीतरी गोफणी विणल्या आणि तवा नेमानं चालते तुझ्या रानाची राखणी. आणि ह्या गोफणी विणल्या आहेत, त्यांनी कष्ट केलेले आहेत, मेहनत केलेले आहेत, दिवस रात्रभर, केवळ दिवसाचंच नाही तर रात्रभर सुद्धा त्यांना ह्या पिकांची राखणी करावी लागते, रक्षण करावं लागतं, निगा राखावी लागते. रात्री सुद्धा कधी कधी शेतकरी दादा शेतामध्ये जाऊन भर काळोखामध्ये, अंधारामध्ये पिकाचं रक्षण व्हावे की जंगली प्राणी येतात आणि पिकाला नुकसान करतात, तर हे सगळं दिवसा पक्ष्यांपासून आणि रात्री पशूंपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी दादा नित्य नेमाने त्या शेतामध्ये जात असतो आणि कष्ट करत असतो. आता पाहूया ह्या कवितेच्या ओळीमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ज्या कवितेच्या ओळींचा अभ्यास केला आहे
त्या कवितेच्या ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया. शब्दार्थ: इनल्या विणल्या, एसनी वेसनी बैलांच्या नाकातून ओवलेली दोरी, मातले गोरपे उनाड झालेले, न ऐकणारे बैल, खोडकर गोरे, तवा तेव्हा, गोफणी पिकलेल्या शेतांमध्ये पाखरांना हकलण्यासाठी, लांबलचक गरगर फिरवायची बेचकी, नेमाने नियमाने पद्धतशीरपणे, राखणी पिकांची राखणी करणे, पिकांचे रक्षण करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या भागामध्ये आपण कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्या शेतकरी दादाचं वर्णन केलेलं आहे. कशा रीतीने तो शेतामध्ये कष्ट करत असतो, शेताचं रक्षण करत असतं, हे आपण पाहिलं. पुढे सुद्धा आपण कवितेतील ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत, परंतु कवितेच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.